नमस्कार. श्री स्वामी समर्थ. फ्लावर बेनतोय आम्ही. हा असा फ्लावर लावलेला आहे आणि फ्लावरची लागण 1 ते 1.25 फुटावर असते. दोन्ही बाजूनी फ्लावर लावलेला आहे बघा. हो, पिकाच्या सावलीसाठी मका लावलेली आहे आणि आता ही मका अशी फुलवण्यात आलेली. त्याला कीड पडलेली थोडीशी उन्हाळ्यामुळं. उन्हाळ्यात उत्पन्न कमी पण जास्त कीड असते पिकांना. तर हे फ्लावर घेण्याचं काम चालू आहे आमचं. काय म्हणते आशा? हो, मेथी टाकतंय. लावतंय ना, पेरते का लावतंय? फोकतंय. कुठे मेथी फोकती ती. दिसते का तनुजा? दिसती? कुठे दिसतेस? का? तर अशी आंतरपिकं पण घेतो. पाणी द्यावं लागतं, त्यामुळं पाटापाटांना मेथी, कोथिंबीर. अगं बाई, काय दिली पट्टी? अगं बाई, सगळ्या पट्ट्या आशाच्या हातात ना? तर अशी आम्ही बेननी केलेली सगळ्या फ्लावरची. आणि फ्लावरच्या पाटाला बघा असं चिक्कूचं झाड आहे आणि चिक्कूला असे हे चिक्कू लागलेले छानपैकी. एकदम कडक चिक्कू आहे ते. पिकतील आता, हे पिकायला घालावे लागतील. असे हे चिक्कू आहेत. नारळाचं झाड आहे. सावलीसाठी झाडंही लावलेली आहेत. बरेच चिक्कू लागलेले चिक्कूला. इकडे शेवग्याचं झाड आहे. आशाताई भिंती आमची खाली मान घालून. आशाला ऊन लागतंय. आशा, तर आता हा फ्लावर एकदा खत टाकून पाणी दिलेलं आहे. लागण झालेली आहे. 1 महिना कंप्लीट झालेला आहे त्याला आज. आणि त्याला पुन्हा खत टाकून पाणी देऊन डायरेक्ट मळायची, काढणी चालू करायची. 2 महिन्याचा फ्लावर आहे हा लावलेला. तर फ्लावर आल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ करेल, तुम्हाला दाखवेल मी. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.